स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवूयात हॉटेलसारखी स्पेशल अशी अंडा करी घरच्या घरी। त्यासाठी मी अंडी उकडून सोलून घेतलेली आहेत। तर अंडा करीसाठी आपल्याला प्रथम अंड्यांना अशा प्रकारे चिरा देऊन घ्यायचे आहेत आणि कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेलावर आपल्याला काय करायचं तर अंडी तिखट आणि मीठ टाकून छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत। जास्तही फ्राय करायची नाहीत। 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतर अंडी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। त्याच कढईमध्ये 2 पळ्या तेल सोडायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला वापरायचा आहे। तमालपत्र, लवंग, दालचिनी, मिरं टाकून ते तडतडलं की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला। टोमॅटो परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे। परत एकदा परतून घेतल्यानंतर काळा मसाला, थोडंसं लाल तिखट, धने-जिरे पूड टाकायचे आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे। हे छान परतून घेतल्यानंतर 1-2 मिनिटं परतून घ्यायचे आपल्याला। त्यामध्ये आपल्याला बारीक थोडासा जो आपला अंडा करी मसाला असतो ना तो वापरायचा आहे। मी इथे सुहानाचा मसाला वापरला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि कोमट पाणी टाकायचं आहे। कोमट पाणी टाकून आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही करायचे, आपल्याला मीडियम अशी करायची आहे। ह्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकायची आहे। एक उकळ आल्यानंतर आपल्याला जे आपण तळून घेतली होती अंडी ती त्याच्यामध्ये टाकायची आहेत। पुन्हा एकदा 5 मिनिटं उकळ काढून घ्यायची आहे, जेणेकरून मसाला जो आहे तो अंड्यांमध्ये मिक्स होईल। तर इथे आपली अंडा करी रेडी झालेली आहे। अशा प्रकारे हॉटेल स्टाईल अंडा करी घरच्या घरी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता की हे चुकलेलं आहे, इथे बदल करा म्हणून। आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।